नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. आपण सोप्या जे योगिक प्रकार आहेत तेच घेतो आहोत. जर ते तुम्हाला करायला थोडेसे अवघड वाटत असतील तर ते पुन्हा यूट्यूब बघून तुम्ही करू शकता. आपण खूपच सोपे याच्यासाठी निवडलेले आहेत, कारण आपलं ऑनलाईन असल्यामुळे बरेचशा मर्यादा आपल्यावर आहेत. आपलं 14 जूनला एक आहाराचं व्याख्यान होणार आहे. तर ते आहाराचं व्याख्यान कोणीही चुकवू नका, कारण ते अतिशय महत्त्वाचं असं आहाराचं व्याख्यान आहे. आणि त्या दिवशी आपल्या तेजस्विनी हेल्थ क्लबचा वर्धापन दिनसुद्धा आहे. तर ते व्याख्यान कोणीही चुकवू नका. 15 तारखेला जसं मागच्या रविवारी आपण एक वेगळ्या योगिक प्रक्रिया घेतली होती, तशीच एक वेगळी योगिक प्रक्रियेचा अनुभव आपण घेणार आहोत 15 तारखेला. आणि त्याच्यामध्ये रामरक्षेमधलं जे वज्रपंजर नावाचं कवच आहे, तर त्याच्यावरचं ध्यान आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ते एक वेगळ्या पद्धतीचं ध्यान थोडंसं आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि 14 जूनला जे आहाराचं व्याख्यान आहे ते सगळ्यांनाच उपयोगी असं आहे. त्या दिवशी आपल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला 129वा आणि तेजस्विनी हेल्थ क्लबचा 22वा वर्धापन दिन आहे. आणि तो वर्धापन दिन आपण आहाराचं व्याख्यानाने साजरा करणार आहोत. एक तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये 21 जून निमित्त एक सवलत देण्यात येणार आहे. ती म्हणजे क्लबचा वर्धापन दिन पण आहे आणि 21 जूनचं पण आपलं औचित्य साधून एक ऑफर तिथे असणार आहे. ते म्हणजे 3 महिन्याचं जर तुम्ही तिथे मेंबरशिप घेतली तर तुम्हाला 3 महिने मोफत तेजस्विनी हेल्थ क्लबचं ज्या काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही घ्याल तर त्या तुम्हाला पुढचे 3 महिने मोफत मिळणार आहे. 3 महिन्याचेच पैसे भरायचे, पण तुम्ही 6 महिने ते करू शकणार आहात. 9 तारखेला आपण एक ऑनलाईन योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म्हणून मीटिंग घेतली होती, कार्यशाळा घेतली होती. तशीच कार्यशाळा 24 जूनला प्रत्यक्ष तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये ऑफलाईन असणार आहे. आणि 24 जूनला जे यावर्षी योग शिक्षक झाले त्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळासुद्धा असणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही तिथे अटेंड करू शकता आणि आपल्या अभ्यासक्रमाची माहितीसुद्धा घेऊ शकता. तर 5 जुलैपासून हा वर्ग सुरू असणार आहे. तर नक्की हा वर्ग करा, कारण हा वर्ग खूप उपयोगी आहे आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा. तर 24 जूनला ही संध्याकाळी 7 वाजता कार्यशाळा आणि जाहीर कार्यक्रम जो आहे वितरणाचा, प्रशस्तीपत्रक वितरणाचा, तो असणार आहे. तर सर्वांनी नक्की अटेंड करा. तर आजच्या योग वर्गाला आपण सुरुवात करूया. आजच्या प्रक्रियासुद्धा आपण सोप्याच घेतलेल्या आहे, कारण तुम्ही सांगितलं होतं की सोप्या प्रक्रिया हव्या आहेत. त्यामुळे आपण थोडासा प्रगत अभ्यासक्रम सुरू केला होता, पण आज आपण सोप्याच प्रक्रिया घेणार आहोत. तर त्या सोप्या प्रक्रियांना आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, प्रार्थना, त्रिवार ओंकार. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते
संजानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं आहे, उठून उभं राहायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण ताडासन शिकलो होतो, त्या ताडासनामध्ये आपल्याला चालायचं आहे. तर हात आपले वरती ताणून घ्यायचे, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेली, हाताचे तळवे वरच्या दिशेने ताणलेले, टाचावरती उचलायचे आहेत. सगळं शरीर वरच्या दिशेने ताणून घ्यायचं आहे, जास्तीत जास्त ताणून घ्या. आणि मॅटवर आपल्याला चालायचं आहे. सगळं शरीर ताणलेलं असतानाच चालायचं आहे. ताडासनामध्ये 1-3-4 राऊंड आपल्या मॅटवर करायचे. त्यावेळी सगळा शरीराचा भार जो आहे पायाच्या बोटांवर येईल, बाकी सगळं शरीर वरच्या दिशेने ताणलेलं राहील. तो ताण आपल्याला जाणवतो. तर आपला तोल सांभाळत चालायचे. टाचा वर उचलून आपल्याला चालायचे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. 3 ते 4 राऊंड याच्यावरनं करायचे. अजून एकदा. कुठे कुठे ताण येतोय ते लक्ष द्या. टाचावरती ताणलेल्याच ठेवा. आता सावकाश हात खाली आणायचे आणि हात आपले मागे न्यायचे. आणि आता आपल्याला पायाची बोटं वर करायची आणि टाचेवर चालायचे. हे मूळव्याधीला खूप चांगलं असतं, सायटिकाला चांगलं आहे टाचेवर चालणं. तुम्हाला अजून पाय थोडेसे वरती न्यायचे आहेत आणि पूर्ण टाचेचं खालचं टोक जमिनीला लागलं पाहिजे, टोचल्यासारखं झालं पाहिजे. जसं सुई टोचतो ना तसं जाणवलं पाहिजे. सगळ्या त्या नसा आहेत त्या ओढल्या जातात आपल्या, तर ते जाणवलं पाहिजे तुम्हाला. खाली असं टोचल्यासारखं वाटेल. टाचेवर चालायचे. असं मधनं घरातल्या घरात तुम्ही एकदा टाचावर करून आणि एकदा टाचेवर असं तुम्ही घरातल्या घरात चालू शकता. जेव्हा ते मधून अधून हे करत राहायचं. आपलं आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहणार आहे. थांबायचे. आता आपण पुढचा व्यायाम करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला श्वासाबरोबर करायचं आहे. दोन्ही पाय जुळवून ठेवले तरी चालतील. आणि आपल्याला श्वासाबरोबर हा करायचा आहे. हे याच्यामुळे आपल्याला गुडघ्याची फ्लेक्झिबिलिटी पण वाढणार आहे, शोल्डरची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे आणि पोटावरची नको असलेला मेद कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. पायातली ताकद वाढायला, हातातली ताकद वाढायला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. तर आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करायचे आणि वरती न्यायचे. हात लॉक करून वरती नेणे. आता आपल्याला उजव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आणि हात गुडघ्यावर आणायचे. श्वास सोडत सोडत हाताचे तळवे गुडघ्यावर आणायचे. आणणं. दोन्ही सायमल्टेनियसली ॲक्शन होते. आता श्वास घेत हात वर, पाय खाली. आता श्वास सोडत पाय वरती, हात खाली. एका रिदममध्ये करायचं आहे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, पाय वर. श्वास घेत हात वर, पाय खाली. श्वास सोडत हात खाली, पाय वर. हात वर जाताना श्वास घ्या, हात खाली येताना श्वास सोडा. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवायचे. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवायचे. आपले हात पाहिजे तेवढे खाली येऊ शकतात. त्यानंतर श्वास घेत हात वर, श्वास सोडत आपल्याला खाली आणायचे. कुठे कुठे ताण येतोय बघा. पावलाची दिशा ही जमिनीकडे. खाली पाय ठेवताना सरळच ठेवायचं आहे.
बाहेरच्या दिशेने पाय नका हे करू. खाली पाय ठेवताना सुद्धा सरळच पाय ठेवा. बाहेरच्या दिशेने पाय वळवू नका. चालू ठेवायचं आहे. हे घरी तुम्ही किती वेळा करू शकता. जसजसं तुमचं स्नायूंमधली ताकद वाढेल तसं तुम्ही याची आवर्तनं वाढवू शकता. श्वासाबरोबर केलं तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, या पद्धतीनेच हे करायचं आहे. आता हेच आपल्याला टाळ्या वाजवत करायचं आहे. तर आपल्याला जेव्हा आपण गुडघा वर घेतो तेव्हा गुडघ्याच्या खाली टाळी वाजवायची. गुडघा खाली नेतो तेव्हा वरती टाळी वाजवायची. तर सुरू करायचं आहे. उजवा पाय वरती उचलायचा आहे, टाळी वाजवायची. वरती टाळी, खाली टाळी, वर टाळी, खाली टाळी. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. सावकाश कर, सावकाश करायचं आहे. एका रिदममध्ये करा टाळ्यांच्या. म्हणजे मग कुठे कुठे ताण येतो बघा. टाळ्या आपण जेव्हा वाजवतो तेव्हा आपले सगळे हातावर जे ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात ते दाबले जातात. त्याचाही सुद्धा आपल्याला उपयोग होतो. टाळ्यांचे उपयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आता आवर्तन पूर्ण करायचं आहे. आता भिंतीकडे किंवा पडद्याकडे तोंड कर. पुढे आणि मागे टाळी वाजवायची आपल्याला. तर पुढे टाळी वाजवायची. इथे फक्त हाताची हालचाल होईल. श्वासाचं संथ श्वसन, इथे कुठे श्वासाचं आपण नियंत्रण देणार नाही आहे. तर संथ श्वसन. पुढे एकदा टाळी वाजवा. हाताची मुवमेंट आपल्याला खाली मागे एकदा, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. म्हणजे मग तुमचे शोल्डर, ज्यांना फ्रोझन शोल्डर वगैरे असेल त्यांचं मागेपर्यंत कदाचित हात जाणार नाही. तर जितका जाईल तेवढा न्यायचा प्रयत्न करायचा आहे. जर मागे आपल्याला व्यवस्थित टाळी वाजवता येत असेल याचा अर्थ आपलं आरोग्य चांगलं आहे. मागेपर्यंत ज्यांचा हात जात नसेल त्यांनी प्रयत्न करा. हळूहळू जायला लागेल. हा अतिशय चांगला जॉईंटसाठी, शोल्डर जॉईंटसाठी, मानेच्या स्नायूंसाठी, मानेला जोडलेल्या मणक्यांसाठी अतिशय चांगला प्रकार आहे. सावकाश आवर्तन पूर्ण करायचे आणि थांबायचे. आता आपल्याला समोर बघ. आता उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या खांद्यावर क्रॉस करून ठेवायचा आहे. व्यवस्थित ठेवा. त्याच्यामध्ये आपले खांद्याचे स्नायू जे आहेत ते ताणले जाणार आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. आता दोन्ही पाय एकमेकांना समांतर ठेवून आपण उभे आहोत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. हिप जॉईंट्समधनं आपल्याला श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचं आहे. पहिल्यांदा चालू असलेला श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं सावकाश पुढे वाका. पाठीचा कणा सरळ ठेवतच पुढे वाकायचं आहे. गुडघे सरळच ठेवायचे आहेत. पाठ जमिनीला समांतर येईल इथपर्यंत पुढे यायचं आहे. संथ श्वसन. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. आता सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. आता ज्यांना काही आपल्या आपल्या व्याधी असतील किंवा आपल्याला काही दुखत असेल कुठे, तिथे डॉक्टरांनी जी ॲक्शन करायला नाही सांगितलेली ती करू नका. बरेच जण काही लिहितात मेसेजमध्ये की हे केल्यानंतर असं झालं तसं झालं. तर तुम्ही तुमच्या शरीराच्या मर्यादा, तुम्हाला ज्या कुठल्या व्याधी आहेत त्या व्याधींच्या मर्यादा लक्षात घेऊनच तुम्हाला जे झेपेल आणि जे तुम्हाला जी ॲक्शन तुम्हाला करायला सांगितलेली आहे तेच करा. आता आपल्याला
आता एका बाजूला वळून दाखव. पाठीमागे आपले हात एकमेकांमध्ये गुंफून ठेवायचे, तळवे वरच्या दिशेनेच राहणार आहेत. फक्त शोल्डर मागे घ्यायचे आणि हात मागे ताणून घ्यायचे, कोपरामध्ये हात सरळ, आणि फक्त मान मागे करायची. आता ज्यांना वर्टिगोचा वगैरे त्रास आहे, लो बीपीचा त्रास आहे, त्यांनी मान मागे नाही करायची. तर ह्या लिमिटेशन्स तुम्ही तुमच्या लक्षात ठेवायच्या, तुमच्या व्याधीनुसार, तुमच्या शरीराच्या मर्यादेनुसार तुम्हाला काय केलं तर चालणार आहे. आता ज्यांना मान मागे घेतलेली नाही चालणार आहे तर त्यांनी मान मागे नाही घ्यायची, मग फक्त हातच मागे ताणून घ्यायचे. ह्या पद्धतीने तुम्हाला जे झेपेल आणि जे तुम्हाला चालणार आहे तेवढंच करायचं. सावकाश मान सरळ करायची आणि हात पूर्वस्थितीमध्ये आणायचे. म्हणजे मग आपले पुढे वाकल्यानंतर जो काही कमरेवर ताण आलेला आहे आणि आपले पाठीचे जे मसल्स आहेत, खांद्याचे जे स्नायू आहेत, ते सगळे आता मोकळे झालेत बघा व्यवस्थित. आता आपण खाली बसायचे आणि पोटावर झोपायचे. पोटावर झोपून आपण काही हालचाली याच्यामध्ये करणार आहोत. तर सुलभ नौकासन आपण आधी करणार आहोत आणि त्या सुलभ नौकासनामध्ये आपण काही हालचाली करणार आहोत. ह्या हालचाली करत असताना श्वासाचं नियंत्रण आपण कुठे देणार नाही आहे. तर श्वासाचं नियंत्रण कुठेही असणार नाही आहे. हनवटी जमिनीवर आहे आणि हात पुढे ताणून घेतलेले आहेत, पायाचे चवडे मागे ताणून घेतलेले आहेत. ही स्थिती घ्यायची आहे. हेला सुलभ नौकासनाची ही स्थिती आहे. हात पुढे ताणल्यावर पाय मागे ताणल्यानंतर नाभीजवळ एक ताण जाणवतो, त्याच्याकडे लक्ष द्या. विरुद्ध ताण असा तो जाणवतो आणि नाभी आपली पुन्हा जागेवर यायला सुद्धा यांनी मदत होते. आता याच्यामध्ये आपल्याला काही हाताच्या हालचाली करायच्या आहेत. त्यात पुन्हा ज्यांना झेपतील तशा त्यांनी करा. या करायला दिसायला सोप्या असल्या तरी थोड्याशा चॅलेंजिंग अशा हालचाली आहेत. करताना तुम्हाला ते बरोबर जाणवेल. तर आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला, आता इथे श्वासाचं नियंत्रण नाही आहे. हात सरळ असतानाच आपल्याला वर न्यायचे आणि खाली आणायचे. जेवढे वरती नेता येतील तेवढे न्यायचे आणि खाली आणायचे. असं आपण 5 वेळा करणार आहे. हात वर न्यायचे, खाली टेकवायचे, हनवटी जमिनीवरच ठेवायची. बाकी कुठलंही शरीर आपल्याला हलवायचं नाही आहे. फक्त इथे हाताची शोल्डरमधनं हालचाल होणार आहे आणि संपूर्ण दोन्ही हात पुढे ताणलेले आहेत बघा. याच्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा ताण जाणवेल शोल्डरच्या तिथे. त्याकडे लक्ष द्या. हे दिसायला करायला सोप्या असतील तरी अतिशय परिणामकारक आहेत आणि करायलासुद्धा थोड्याशा चॅलेंजिंग अशा ह्या हालचाली आहेत. हे 5 वेळा करून झाल्यानंतर हातामधलं अंतर आपल्याला थोडं वाढवायचं आहे आणि 45 अंशापर्यंत न्यायचं आहे. आणि हीच हालचाल आता आपल्याला पुन्हा करायची आहे की दोन्ही हात 45 अंशामध्येच वर न्यायचे. आता वेगळ्या पद्धतीने ताण जाणवेल बघा, त्याकडे लक्ष द्या. जेवढे हात वरती उचलता येतील तेवढेच उचलायचे. आपल्याला जमिनीपासनं थोडेसे हात वरती उचलले गेले तर तेवढेच उचलायचे. जेवढे उचलले जातील तेवढे उचलायचा प्रयत्न करा. हळूहळू ह्या हालचाली तुम्ही आत्ता आपण 5-5 वेळा घेतोय आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे, पण तुम्ही 10 वेळेला 15 वेळेला सुद्धा ह्या हालचाली झेपेल तशा करू शकता. हळूहळू वाढवायच्या, मात्र एकदम वाढवायच्या नाहीत. सावकाश सावकाश करायचे. जितकं सावकाश कराल तेवढे तुम्हाला त्याचे परिणाम चांगले दीर्घकाळ राहतील आणि आतपर्यंत त्याचे परिणाम करताना सुद्धा जाणवतील. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते बरोबर तिथे 90 अंशाचा कोन होईल. टी आकार दिसेल आपल्या शरीराचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये व्यवस्थित आणायचे. हनवटी जमिनीवरच आहे. आता या स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही हात वरती उचलायचे आणि पुन्हा खाली आणायचे. सावकाश करायचे. थोडे तिरके झालेत तुझे, खांद्याच्या रेषेमध्ये येऊ देत. टी आकारात अजून पुढे येऊ देत. अजून पुढे, अजून थोडे पुढे. हां, या स्थितीमध्ये बरोबर ते बघा. आपला 90 अंशाचा कोन मात्र काखेच्या तिथे झाला पाहिजे. खाली आणायचे. जसं
पक्षी आकाशात विहार करताना पंख आपले फैलावतो तशी ही हालचाल थोडीशी दिसते. सगळे म्हणजे ह्या हातापासून त्या हातापर्यंत एक सरळ रेष दिसली पाहिजे. हात वर न्यायचे, सावकाश खाली आणायचे. आता वेगळा ताण जाणवेल बघा. आपण 45 अंशामध्ये केला तेव्हा वेगळा ताण जाणवला, वरती केला तेव्हा वेगळा ताण जाणवला. काय काय वेगळा वेगळा ताण आपल्याला तिथे जाणवतोय आणि कुठले कुठले वेगवेगळ्या स्नायूंवर तेव्हा काम होतं. तर नक्की कुठले स्नायूंवर काम होतं आहे हे आपल्याला करताना कळतं. त्याकडे लक्ष द्यायचं आहे, सावकाश करायचं आहे, कुठेही झटका द्यायचा नाही आहे. आता सावकाश आपल्याला पुन्हा 45 अंश खालच्या दिशेने आणायचं आहे. म्हणजे खालून कोन काढला तर तो 45 अंशाचा होईल. सावकाश दोन्ही हात खाली थोडेसे आणायचे आणि बरोबर निम्मा म्हणजे 90 अंश होता, आता 45 अंश करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरापासून कोन काढला, अजून थोडे वरती आण थोडे. हां, बरोबर निम्मा कोन तिथे झाला पाहिजे त्याचा मगाशीच्या. आपण वरती 45 अंश केलं होतं बघा. आता हे खालचं 45 अंश तुमच्या शरीरापासून काढल्यानंतर आहे. आता थोडंसं हात वर उचलायचे, पुन्हा खाली आणायचे. हे करायला थोडं अवघड जाईल, पण करायचा प्रयत्न करा. वेगळे ताण तुम्हाला याच्यामध्ये जाणवतील. संथ श्वसन, पूर्ण लक्ष आपल्या हालचालींवर. पूर्ण लक्ष श्वासावर. एक हे वेगळा आपण प्रकार करतोय, ह्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होणार आहे. शोल्डरमधली ताकद वाढायला सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. तिथले स्नायू मजबूत होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. हाताचे स्नायूंमधली ताकद वाढायला सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. 5 वेळेला करून झाल्यानंतर हात पुन्हा वरती ताणून घ्या. सावकाश करा, कुठेही झटका वगैरे द्यायचा नाही हे करताना. आत्ता आपण 5-5 वेळेलाच केल्या, पण तुम्ही घरी अजून त्या वाढवू शकता. एक हालचाल झाल्यानंतर जर तुम्हाला दमल्यासारखं वाटलं तर मकरासन करायचं, मग पुढची हालचाल करायची, मग पुन्हा मकरासन करायचं, मग पुढची हालचाल करायची. असंही तुम्ही करू शकता. आता आपल्याला शलभासनातलाच एक प्रकार आपण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला उजवा पाय जो आहे तो थोडासा आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे. उजवा पाय उजवीकडे न्या आणि मग आता शलभासनातला हा वेगळा प्रकार थोडासा आपण करतोय. आता उजवा पाय उजवीकडे नेल्यानंतर तो थोडासा जमिनीपासून वर उचलायचा, जेवढा उचलता येईल तेवढा. गुडघ्यातनं वाकवता पाय मागे ताणून घ्या आणि वर उचला. आणि आता वर उचललेल्या स्थितीमध्ये स्थिर करायचा, संथ श्वसन चालू ठेवायचं आणि आता पावलांची हालचाल करायची आहे. पुढे मागे स्वतःकडे पाऊल खेचायचं, पुन्हा ताणायचं. खेचा स्वतःकडे आणि पुन्हा ताणून घ्या. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. जर तुम्हाला काही लोकांना जर तो पाय सपोर्ट हवा असेल पायाला, तर मग पायाखाली तुम्ही लोड, तक्के किंवा उशा घेऊन त्याच्यावर पाय ठेवून सुद्धा ही हालचाल करू शकता. पाय या अँगलमध्ये ठेवायचा, मांडीखाली सपोर्ट घ्या तुम्ही लोड किंवा उशीचा, म्हणजे पाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहील आणि मग या अँकलची अशी हालचाल तुम्ही करू शकता. ज्यांना पाय वरती उचलून ठेवायला त्रास होत असेल किंवा जास्त वेळ टिकत नसेल तर त्यांनी मांडीखाली लोड किंवा 2-3 उशा ठेवून असं जरी केलं तरी चालणार आहे. तर आता दुसऱ्या पायाने करूया. डावा पाय डावीकडे न्यायचा आहे, जेवढा थोडासाच न्यायचा आहे तिरका, आणि मग वर उचलायचा आहे.
पाय वरती उचलल्यानंतर तिथे आपल्याला अँकलची हालचाल करायची आहे. स्वतःकडे खेचायचा, पुन्हा ताणायचा, पुन्हा स्वतःकडे खेचा आणि ताणा. त्यावेळेला बघा कुठल्या कुठल्या स्नायूंना ताण जाणवतोय. ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाय ताणाल तेव्हा समोरच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्या बाजूला ताण जाणवेल. स्वतःकडे खेचून घ्याल त्यावेळेला मागच्या बाजूच्या स्नायूंना ताण जाणवेल. कमरेपासून टाचेपर्यंतचे मागचे स्नायू सगळे ताणले जातील आणि पुढे ताणून घेतल्यानंतर शरीराचे पुढच्या बाजूचे जे कमरेपासून पायापर्यंतचे स्नायू आहेत ते ताणले जातील. बघा, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, कुठे कुठे स्नायूंना ताण जाणवते त्याकडे लक्ष द्या. 5 वेळा करा. जर तुम्हाला जास्त वेळ करणं शक्य नसेल तर पाय उचलायचा, 1-2 वेळेला करायचं, पुन्हा ठेवायचा, पुन्हा उचलायचा, पुन्हा करायचं. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याला झेपेल, आपल्या शरीराची जेवढी मर्यादा आहे त्या पद्धतीने हळूहळू ताकद वाढेल तसं तुम्हाला ते जास्त वेळ पाय ठेवणं जमेल. याच्यामध्ये पायाची ताकद पटापट वाढायला सुद्धा मदत होईल, गुडघेदुखीला मदत होईल. आता आपल्याला आणि जॉईंट्स, आपले जे हिप जॉईंट्स आहेत, जांघेचे स्नायू, त्याच्यासाठी सुद्धा याची मदत होणार आहे. आता मकरासन करायचं आहे. हाताची घडी घाला, त्याच्यावर डोकं ठेवा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाका. वेगवेगळ्या आपण ज्या काही हालचाली केलेल्या आहेत, योगिक हालचाली काही श्वासाबरोबर पण केलेल्या आहेत, तर वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील, पोटावर, पायावर, कमरेवर, खांद्यांवर, ते सगळे काढून टाकायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. अजूनही कुठे ताण असतील तर मनाने जाऊन ताण कमी करा. मकर आसनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळते, त्याकडे लक्ष द्या. जसजसे ताण कमी होत आहेत तशी श्वासाची गती पण कमी होती आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. हळूहळू शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासाची गतीसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला पाठीवर झोपायचे. कुशीवर वळून पाठीवर झोपा. पाठीवर झोपून आपण काही हालचाली, काही आसनं आपण करणार आहोत. पाठीवर झोपून आपण द्विपाद उत्तान पादासनातलं कटिचक्रासन हे करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा ज्यांना कमरेचे वगैरे त्रास असतील तर त्यांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊनच हे करा. हे जरी कमरेच्या सांध्यांना, पायाच्या म्हणजे गुडघेदुखीला आणि पायाच्या स्नायूंना उपयोगी असलं तरीसुद्धा ज्यांना BP, हार्टचा वगैरे त्रास आहे तर त्यांनी पण मर्यादा लक्षात घेऊन हे करा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं. आपल्याला झेपेल तेवढंच करायचा प्रयत्न करा. आता दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. आता आपल्याला पाय वरती उचलायला सोपे जावेत म्हणून हाताने खाली जमीन दाबून तुम्ही पाय वरती उचलायचा प्रयत्न केला तर ते उचलायला सोपे जातील तुम्हाला.
फक्त कुठे झटका द्यायचा नाही आहे. अतिशय सावकाश आपल्याला पाय वर उचलायचे, श्वास सोडायचा आणि सावकाश श्वास घेत घेत पाय वर उचलायचे. पाय वर उचलल्यानंतर 90 अंशामध्ये पाय आल्यानंतर पावलं स्वतःकडे खेचून घेतलेलीच ठेवायची, म्हणजे मग गुडघे तुमचे सरळ राहतील आणि मागचे स्नायू जे आहेत ते ताणलेले राहतील. तर गुडघे हे पावलं स्वतःकडे खेचून घेऊनच गुडघ्यात न वाकता आपल्याला पहिल्यांदा आणि संथ श्वसन, कुठेही श्वासाची आपण श्वास घेणार किंवा सोडणार असं नाही आहे. तर आपलं जे काही नॉर्मल ब्रिदिंग आहे ते तसंच चालू राहणार आहे, त्याला श्वासाचं नियंत्रण दिलेलं नाही आहे. तर आपण उजवीकडनं डावीकडे पहिल्यांदा मोठं सर्कल पायाचं आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय उजवीकडे न्या, आधी सावकाश उजव्या दिशेने न्या, जमिनी लगत पाय न्यायचे आणि पाय सावकाश, कुठेही झटका द्यायचा नाही, गोलाकार फिरवत अतिशय सावकाश पाय डावीकडनं वरती आणायचे. पूर्ण कमरेच्या सांध्यांसाठी, पचनसंस्थेसाठी, युट्रससाठी, ज्यांना PCODचा वगैरे त्रास असेल, मासिक पाळीचा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. आता विरुद्ध बाजूनी जायचं आहे, विरुद्ध बाजूनी करायचं आहे. हेच आता डावीकडे पाय न्यायचे आहेत आणि अतिशय सावकाश करायचं आहे, कुठेही झटका द्यायचा नाही आहे. थोडा बऱ्यापैकी ताण याच्यामध्ये येतो, आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ज्यांना दोन्ही पायांनी शक्य नाही त्यांनी एकेका पायाने करा, मग दुसऱ्या पायाने करा. आता सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत गुडघे सरळ ठेवत सावकाश पाय खाली आणायचेत, आपटायचे नाहीत. पाय सावकाश खाली आणायचेत. ओटीपोटावर बऱ्यापैकी ताण आलेला असेल, आपण एकच आवर्तन केलेलं आहे, असं तुम्ही रोज एक आवर्तन वाढवू शकता. आज 1 आवर्तन केलं, उद्या 2 आवर्तनं केली, हळूहळू तुम्हाला तुमच्या पायातली ताकद वाढलेली दिसेल. हात खाली आणायचे, शवासनं करायचे 1 मिनिटासाठी. पोटावरचे ताण, आपण कमरेवरचे ताण काढून टाकणारे. हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. ओटीपोटावर आलेले ताण, कमरेवर आलेले ताण काढून टाका. हे अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. पहिल्यांदा ज्यांना जमत नसेल त्यांनी एकेका पायाने करा, पण गुडघे सरळ ठेवून सावकाश करायचा प्रयत्न करा आणि मग त्यानंतर दोन्ही पायाने करा. ज्यांना जमत असेल त्यांनीच दोन्ही पायाने सुरुवात करा. हळूहळू आवर्तनं वाढवायची आणि सावकाशच करायची. सावकाश केलं तरच तुमच्या अगदी आतल्या इंद्रियांपर्यंत याचे ताण जातात आणि आतल्या इंद्रियांचं कार्य जे आहे ते सुधारतं. पोटावरचा मेद कमी होणं, मांड्यांवरचा मेद कमी होणं, पायातली ताकद वाढणं, गुडघेदुखी कमी होणं, कमरेच्या सांध्यांची, कमरेच्या स्नायूंची ताकद वाढणं, हे सगळं या आसनामुळे शक्य होतं. युट्रसवर जननसंस्थेसाठी सुद्धा या आसनाचा चांगला उपयोग होतो. करायला दिसायला जरी हे आसन सोपं असलं तरी करताना थोडंसं ते चॅलेंजिंग आहे. तर व्यवस्थित ते लक्ष देऊन करायचे. सावकाश आपण शवासनातून बाहेर येणार आहोत. डोळे उघडायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराजवळ. आता आपल्याला आपण त्या दिवशी सेतुबंधासन केलं होतं, आता तेच आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज करणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात दिमडून पायाच्या टाचा आपल्या खाली बटक्सला टेकतील इतक्या जवळ घ्यायचा प्रयत्न करा. आणि आता हाताने पायाचे घोटे पकडायचे. हाताने पायाचे घोटे पकडा, चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश कमरेचा भाग आपला वरती उचला. भाग वरती उचलल्यानंतर जेवढा उचलता येईल तेवढा उचलायचा आहे. हनवटी, छाती जी आहे ती हनवटीमध्ये खुपसली जाईल इतकं वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि थांबायचं आहे. याच्यामध्ये मांड्यांवर पण बऱ्यापैकी ताण येतील, पोटावर ताण येईल आणि इथे जालंधर बंध आपला बांधला जाईल. तो सेतू आहे आपला. खांदा आणि धड तिथे जोडलं जातं आणि तिथेच आपली थायरॉईड ग्रंथी असते, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. कमरेचे, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू यांच्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन.
कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जितका वेळ तुम्हाला ठेवता येईल तितक्या वेळ ठेवायचं आणि सोडायचं, पुन्हा घ्यायचं. या पद्धतीने जरी तुम्ही घरी केलं तरी चालणार आहे. सावकाश आपल्याला श्वास घ्या, श्वास सोडत सोडत सावकाश आसन स्थिती सोडायची. हात मोकळे करून घ्यायचे आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. आता आपल्याला आधी एकेका पायाने आपण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला कमरेवरचे ताण सगळे काढून टाकायचे. कंबरदुखीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. तर कमरेच्या सांध्यासाठी आपण ही हालचाल करणार आहोत. त्याच पद्धतीने पाठीचे जे मणके आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचा ताण मिळतो आणि तिथले जे जॉईंट्स आहेत आणि स्नायू आहेत त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर पुढची आपण योगिक प्रक्रिया करणार आहोत. त्यासाठी उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. दोन्ही हात आहेत ते गोलाकार फिरवून वरती त्याचा स्वस्तिक बंध करायचा आहे. पहिल्यांदा आपण आता उजवा पाय जो गुडघ्यात दुमडून घेतलेला आहे तर उजवा गुडघा उजवीकडेच आपल्याला जमिनीवर ठेवायचा आहे. खालचा पायाचा चवडा सरळच ठेवायचा आहे, उभाच ठेवायचा आहे आणि जमिनीवर गुडघा ठेवायचा प्रयत्न करा. आणि टाच जी आहे ती तुमची जास्तीत जास्त वरच्या दिशेने आणायचा प्रयत्न करा आणि गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. जे मांड्यांचे स्नायू आहेत ते ताणले जातील, आतले स्नायू त्याकडे लक्ष द्या, पूर्ण लक्ष. आणि याच्यामध्ये आपला जो कमरेचा जॉईंट आहे तो ओपन व्हायला मदत होते. कुठे कुठे ताण येतोय बघा, गुडघा जमिनीच्या दिशेने दाबा, जास्तीत जास्त गुडघा जमिनीच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करा. म्हणजे मग तो बरोबर तुमचा तो जॉईंट मोकळा व्हायला मदत होईल आणि त्या स्नायूंमधली जे कमरेच्या सांध्यांना जोडलेले स्नायू आहेत आतल्या दिशेचे तर त्याचं कार्य सुधारायला मदत होईल. त्या स्नायूंमधली हालचालसुद्धा सुधारेल. ते स्नायू लवचिक व्हायला मदत होतील. जेवढे तुमचे स्नायू व्यवस्थित लवचिक असतील, सांधे मोकळे असतील तेवढी तुमचं चपळता वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते, उत्साह वाढतो. कारण ही सगळी वाताची स्थानं आहेत. आपले सांधे जे आहेत ते आपण त्या दिवशी रविवारी बघितलं सांध्यांचं महत्त्व आपल्या शरीरातलं. आता सावकाश पुन्हा पूर्ववत पाय उभा करून घ्यायचा आहे आणि तो पाय पलीकडे ठेवायचा आहे. गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. तो सरळ असलेल्या गुडघ्याच्या पलीकडे आपण पाय ठेवलेला आहे. आता आपल्याला जसं या बाजूला गुडघा ठेवला तसं आपल्याला विरुद्ध बाजूला म्हणजे डाव्या बाजूला उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. तो हाताने आधार देऊन हाताने तो दाबायचा आहे. आता डाव्या हाताने आपल्याला तो गुडघा जमिनीवर दाबायचा प्रयत्न करा. उजवा पाय उभा आहे. आता खालचा जो पाय आहे तो गुडघ्यातून वळवून घ्या आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. आता मान जी आहे ती उजवीकडे वळवा. मान उजवीकडे वळवा आणि तो गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर जास्तीत जास्त दाबा. बऱ्यापैकी इथे कमरेवर ताण येईल. सायटिकासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल. कंबरदुखीसाठी याचा चांगला उपयोग होईल. पाठीचे मणके विशिष्ट दिशेने ताणले गेलेले असल्यामुळे मणक्यांमधली लवचिकता सुधारायला सुद्धा मदत होईल. बऱ्याच जणांच्या पाठीमध्ये ताठरता असते आणि ती कमी होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. हे जेवढे मणके तुमचे चांगले लवचिक होतील तेवढं तुम्हाला भुजंगासन, धनुरासन वगैरे ही आसनं चांगली जमायला लागते. मानेच्या तिथल्या स्नायूंना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा पीळ बसलेला आहे. त्यामुळे मानेच्या तिथल्या मणक्यांमधली
मणक्यांचं सुद्धा आरोग्य सुधारायला इथे मदत होणार आहे. मानेला सुद्धा एक प्रकारचा पीळ बसलेला आहे. यामध्ये काळजी एवढीच घ्यायची आहे की खांदे वर उचलायचे नाही आहेत, खांदे दोन्ही जमिनीवर दाबून ठेवायचे. म्हणजे मग तुमचा जो छातीचा जो मसल आहे, स्नायू आहे, तो सुद्धा ताणला जाईल. दोन्ही खांदे जमिनीवर दाबा आणि कुठे कुठे ताण येतोय, दाब येतोय, पीळ येतोय, ताण दाब पीळ असं तिन्ही येतं या आसनामध्ये. ते कुठे कुठे येतं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडा वेळ हे आसनामध्ये आपण स्थिर ठेवलेलं आहे. हे आसन आपण सगळे कमरेवरचे ताण ह्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत. सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत. जो दुमडलेला पाय आहे तो सरळ करून घ्या. जो उजवा पाय जो आहे तो सरळ करून घ्या. आता हेच आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे. हात वरती, हाताचा स्वस्तिक बंध, डावा पाय गुडघ्यात दुमडून उभा करून घ्यायचा आहे. आता डाव्या पायाचा गुडघा डावीकडे ठेवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा डावीकडे ठेवायचा आहे आणि जमिनीकडे दाबायचा आहे. आपण जेव्हा ह्या पद्धतीने गुडघा जमिनीकडे दाबतो तेव्हा कमरेच्या सांध्यांना जोडलेले जे आतल्या बाजूचे स्नायू आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. आणि जेव्हा आपण विरुद्ध बाजूला दाबतो तेव्हा कडेचे जे स्नायू आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. हे लक्षात घ्या. विरुद्ध बाजूचे स्नायू नंतरच्या ह्याच्यामध्ये आपले मोकळे होतात. दोन्ही बाजूचे स्नायू त्याच्यामध्ये आपले मोकळे होणार आहेत. कमरेच्या सांध्यांचं आरोग्य, पाठीचं आरोग्य, पाठीच्या मणक्यांचं आरोग्य, मानेच्या तिथल्या मणक्यांचं आरोग्य, ह्या सगळ्यावर ह्या आसनामध्ये परिणाम होणार आहे. आता आपल्याला पुन्हा पाय उभा करून घ्यायचा आहे आणि पलीकडे ठेवून घ्यायचा आहे. उजव्या पायाच्या पलीकडे डाव्या पायाचा पाऊल ठेवायचं आहे. उजव्या पायाचा गुडघा आहे त्याच्या पलीकडे डाव्या पायाचं पाऊल आपण ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला डाव्या बाजूचा गुडघा जो आहे तो उजव्या बाजूला हाताने दाबायचा आहे. उजव्या हाताने आपल्याला उजवीकडे दाबायचा आहे. खालचा जो पाय आहे तो सरळ असलेला पाय दुमडून घ्यायचा आणि विरुद्ध हाताने विरुद्ध पायाच्या तिथे आपण हात ठेवलेला आहे आणि मान आपल्याला जो गुडघा आपण पाय उभा करून घेतला होता त्या बाजूला मान वळवायची. म्हणजे डावा पाय उभा करून घेतला होता, डावीकडे मान वळवायची. कुठे कुठे दाब ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. गुडघा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे आहे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. जिथे जिथे ताण आलेत तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. म्हणजे या स्थितीमध्ये थांबायला तुम्हाला जास्त वेळ थांबता येईल. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. कुठे दाब ताण पीळ आलाय त्याकडे लक्ष द्या. आपल्या सांध्यांचं आरोग्य आणि स्नायूंचं आरोग्य आणि त्याच्याच बरोबर आपले जे बोन्स आहेत म्हणजे अस्थी आहेत त्यांचं आरोग्य, हे सगळ्याचं आरोग्य याच्यामध्ये आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत. पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि सावकाश आपल्याला दुसराही पाय सरळ करून घ्यायचा आहे. कमरेवरचे पूर्ण ताण निघून गेलेले आहेत. ज्यांना ॲक्च्युअल कंबरदुखी असेल त्यांनी हे केल्यानंतर त्यांना एकदम कमरेला छान वाटलं असणार आहे.
आणि लगेचच फरक ह्याच्यामध्ये इमिजिएट इफेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला कंबरदुखी ज्यांना आत्ता आहे त्यांना लगेचच जाणवतो. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. त्यामध्ये आपण वक्रासन करणार आहोत. वक्रासनसुद्धा आपल्याला पाठीच्या मणक्यांसाठी, पचनसंस्थेसाठी, मधुमेहासाठी याचा खूप चांगला उपयोग आपल्याला होणार आहे. तर आपल्याला उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे ठेवल्यानंतर डावा हात जो आहे तो डाव्या हाताचं जे कोपर आहे त्यांनी रेटा द्यायचा आहे. त्यांनी उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे डाव्या हाताच्या कोपराने आणि कमरेतून जास्तीत जास्त वळायचं आहे आणि मागचा हात जो आहे तो कमरेच्या मधोमध ठेवायचा आहे आणि त्याची बोटं जी आहेत ती बाहेरच्या दिशेने येतील आणि तुमचं मनगट आहे ते कमरेच्या दिशेने येईल. कमरेच्या बरोबर मधोमध तो हात येऊ देत आणि जास्तीत जास्त पीळ द्यायचा आहे शरीराला. कमरेपासूनचा सगळा भाग आपला पिळलेला जास्तीत जास्त आपल्याला जो पाय उभा आहे त्या बाजूला वळायचं आहे. आता आपला उजवा पाय उभा आहे तर उजव्या बाजूला जास्तीत जास्त आपण वळलेलं आहे. मान पण वळवायची, जास्तीत जास्त मागे बघायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. या स्थितीमध्ये थांबायचे आहे. जिथे जिथे पीळ येतोय मानेपासनं कमरेपर्यंतचे सगळे मणके एका दिशेने व्यवस्थित त्याला एक वक्राकार असे पिळले जातात, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर, पाठीचं आरोग्य, पचनसंस्था, पँक्रियास ग्रंथी या सगळ्यावर ह्याचा परिणाम होतो. वजन कमी करायला सुद्धा, पोटाचा घेर कमी करायला सुद्धा ह्याची मदत होते. खालचा पाय पडू द्यायचा नाही, खालच्या पायाचा चवडा उभाच आहे. हे जमेल तसं तुम्ही हळूहळू याची वेळ 5 मिनटं 10 मिनटं एकेका बाजूनी वाढवू शकता. रोज एकेका बाजूने तुम्ही 5-5 मिनटं हे आसन केलं तर ह्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला मिळतात. हे जे आसन स्थिर ठेवताना श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, सगळे स्नायू ढिले सोडायचे, म्हणजे आपोआपच श्वासाची गती कमी होते. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ, दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ आणि पाय सरळ करायचे. दुसऱ्या बाजूने करायचं आहे. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. आता उजवा हात जो आहे त्यांनी डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. मान मागच्या दिशेने. पूर्ण आपल्या एका बाजूचे जे स्नायू आहेत लंग्सचे ते पूर्ण ओपन होतात बघा. पूर्ण ओपन झालेले आहेत लंग्सचे स्नायू. पलीकडून करत होतो तेव्हा दुसऱ्या बाजूचे लंग्सचे स्नायू ओपन झाले होते. त्यामुळे आपल्या श्वसनाला मदत करणारे जे स्नायू आहेत त्याच्यावर सुद्धा ह्याचा परिणाम होतो. मान वळलेली आहे आणि एक विशिष्ट प्रकारचा एका विशिष्ट दिशेने मानेपासून कमरेपर्यंतचे जे मणके आहेत ते वळलेले आहेत. पोटाच्या तिथे पीळ आलेला आहे इंद्रियांना, त्यामुळे पँक्रियाजवर त्याचा परिणाम होणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. हे आसन तुम्ही रोज केलं तर तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं. पण ह्या आसनाची वेळ हळूहळू वाढवायची आहे. आधी 30 सेकंद करा, मग 1 मिनटापर्यंत करा, मग हळूहळू 2 मिनटं ते 5 मिनटापर्यंत वेळ नेण्याचा प्रयत्न करा. आसन कशी केली ह्याला खूप महत्त्व आहे, किती केली ह्याला महत्त्व नाही. सावकाश आसन स्थिती घेणं, आसन स्थिर ठेवणं
आणि आसन सावकाश सोडणं, याच पद्धतीने आसनांचा अभ्यास करायचा आहे. कुठेही झटका द्यायचा नाही. आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर तुमच्या श्वासाची गती आपोआप कमी होत असेल तर याचा अर्थ तुमचं आसन स्थिर आहे. गती जर वाढत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरावर, मनावर कुठे ना कुठेतरी ताण येतो. ताण काढून टाकणं गरजेचं आहे. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. हात मोकळे केलेले हात जे आहेत ते, आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. आता 1 मिनिटाचं शवासन करूया आणि मग श्वसनाचा अभ्यास आपण करणार आहोत. पाठीवर झोपायचं आहे. हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला तिरकी किंवा सरळ, सैल सोडायची आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. वेगवेगळ्या स्नायूंवर आलेले ताण काढून टाकायचे. मगाशी जे आपण वक्रासन केलं ते वक्रासन जर तुम्हाला बसताना काही त्रास होत असेल तर कमरेखाली उशी घेऊन बसा. ज्यांना कंबरदुखीचा वगैरे त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसायचं आणि मग ते वक्रासन करायचं. म्हणजे कमरेवर तुमच्या ताण येणार नाही, कंबर दुखणार नाही. शवासनामध्ये सगळं शरीर शिथिल करून घ्या. मनावरचे ताण काढून टाका. म्हणजे मग श्वसनाचा अभ्यास आपला चांगला होणार आहे. सावकाश आपल्याला श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आपण अनुलोम विलोम शिकलो होतो. त्याआधी आपण कपालभाती पण शिकणार आहोत. कारण कपालभाती अतिशय महत्त्वाची अशी शुद्धिक्रिया आहे. आणि आपले लंग्स जे आहेत, लंग्स इथे वायूचं स्थान आहे आपलं. आणि आपल्या संधी जे आहेत, म्हणजे जे जॉईंट्स आहेत, तिथे सुद्धा वातच असतो. आणि त्या वाताचं संतुलन राहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपलं श्वसन व्यवस्थित होणं महत्त्वाचं असतं. आणि ते श्वसन व्यवस्थित होण्यासाठी आपल्या जे लंग्स आहेत, म्हणजे फुफ्फुसं आहेत, ती चांगल्या स्थितीत असणं महत्त्वाची असतात. तर त्यासाठी म्हणून आपल्याला कपालभाती प्रक्रिया, जी शुद्धिक्रिया दिलेली आहे ग्रंथामध्ये. तर कपालभाती, कपाल म्हणजे आपला फ्रंटल, म्हणजे कपाळाचा भाग, ज्याला आपण कपाळ म्हणतो, जिथे कुंकू लावतो तोच भाग, त्याला कपाल असं म्हटलं जातं. जो फ्रंटल लोब आहे आपला, तोच कपाल म्हणून म्हटलं जातं. भा म्हणजे प्रकाश. तर कपालभाती असा तो शब्द आहे. जसा लोहाराच्या भात्यातनं हवा एकदम बाहेर पडते फोर्सफुली आणि पुन्हा हवा भरली जाते आपोआप. तर ह्या पद्धतीनेच आपल्याला कपालभाती करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रेचक, म्हणजे श्वास सोडण्याची प्रक्रिया अधिक व्यवस्थित करायची आहे. एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर आपले जे प्रक्रिया आहे ती खालून वरती असा श्वासपटलाला धक्का द्यायचा आहे. खालून वर पोटातनं, म्हणजे पोट आपलं आतमध्ये खालून वर असं जातं आणि श्वासपटलाला धक्का बसतो आणि फुफ्फुसातली जी हवा आहे ती फोर्सफुली नाकातून बाहेर पडते. आता ज्यांना काही बीपीचा वगैरे त्रास असेल, अजून पोटाची काही ऑपरेशन्स झालेली असतील, किंवा तुम्हाला काही सिव्हिअर व्याधी वगैरे असतील, तुमच्या योगतज्ञ किंवा डॉक्टरांना विचारल्याशिवाय ते करू नका. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. तर याच्यामध्ये एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला स्ट्रोक्स द्यायचे आहेत. आपण आज 10 स्ट्रोक्स देणार आहोत. 10चे 2 राऊंड करणार आहोत. हळूहळू 20, मग 30 असं करत करत एका राऊंडमध्ये कमीत कमी 150 व 200 असे स्ट्रोक्स तुम्ही देऊ शकता. तर आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनच हे करायचं आहे. हे रिकाम्या पोटी करायचं आहे.
जेवल्यानंतर हे करायचं नाही आहे. तर आज आपण करून बघूया. ह्याच्यासाठी हात तुम्ही गुडघ्यावर ठेवले तरी चालतील. द्रोणमुद्रा त्याला म्हणतात. द्रोणमुद्रेमध्ये हात ठेवायचे. कमरेपासून पाठीपर्यंत म्हणजे वरपर्यंतचा भाग समकाय शिरोग्रीव म्हणजे डोक्यापर्यंतचा भाग एका सरळ रेषेमध्ये व्यवस्थित चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे. आणि आता कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संथ श्वसन. तर पहिल्यांदा पोटाला धक्का बघा. पोटाला आणि आपल्या इथे गळ्याच्या तिथे पण जी कंठकूप आहे तिथे पण धक्का बसतो. त्या दोन्ही ठिकाणी धक्का बसतो. त्या दोन्ही ठिकाणी धक्का बसत असेल तर बरोबर आहे आपलं. आणि खालून वरती स्ट्रोक गेला पाहिजे श्वासपटलाला. आणि आपला जो आवाज आहे तो कंठाच्या तिथनं आला पाहिजे. कपालभातीचा नाकातून येता कामा नाही आहे. नाकातून आवाज येत नाही याचा. या पद्धतीने आवाज कसा येतो, या पद्धतीने आवाज येतो. तर कंठाच्या तिथनं थोडासा तो आवाज येतो. तर पुन्हा एकदा आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संथ श्वसन. ह्याच्यामध्ये लंग्सचं क्लिन्झिंग होतं. आपले लंग्स जे आहेत ते हवेच्या साह्याने त्याचं शुद्धीकरण केलं जातं. त्यामुळे आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची कॅपॅसिटी व्यवस्थित वाढते आणि संपूर्ण फुफ्फुसांची ताकद वाढते. श्वासपटलाला एक वेगळ्या पद्धतीचा मसाज मिळतो. त्यामुळे त्याचंही आरोग्य सुधारतं. आणि संपूर्ण शरीरभर आपल्याला यानंतर दीर्घ श्वसन केल्यानंतर ते व्यवस्थित दीर्घ श्वसन करता येतं. कारण फुफ्फुसांचे जे वायुकोश आहेत ते ह्याच्यामध्ये क्लीन केले जातात. पुन्हा एकदा एक आवर्तन आपण करूया. हाताची द्रोणमुद्रा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. ह्याच्यामध्ये चेहऱ्याची कुठलीही हालचाल होणार नाही. फक्त पोटाची आणि कंठाच्या तिथे कंठकूपाची हालचाल होईल. बाकी चेहरा शांत. डोळ्याची, चेहऱ्याच्या कुठल्याही स्नायूंची हालचाल याच्यामध्ये होणार नाही. चालू असलेला श्वास सोडा. श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संथ श्वसन. मन अतिशय शांत. ह्याच्यामध्ये आपण अनुलोम विलोम एक 5 वेळाला करूया. म्हणजे मग तुम्हाला दीर्घ श्वसन किती छान होतं ते कळेल. उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधायची आहे. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डोळे बंदच ठेवा. डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या. उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरून घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ सलग श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सलग दीर्घ श्वास भरपूर भरून घ्या. कुठेही फोर्स लावायचा नाही आहे. उजव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने सावकाश सलग श्वास सोडा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत झालेलं आहे.
पूर्ण लक्ष श्वासावर, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. मन शांत. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. मन शांत. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. दोन्ही हात सावकाश डोळ्यावर नेऊन सावकाश डोळे उघडायचे. प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. आपल्या सांध्यांची हालचाल करून घ्यायची आहे. सूक्ष्म हालचाल करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. तर 14 तारखेला आपला तेजस्विनी हेल्थ क्लबचा वर्धापन दिन आहे. त्याचबरोबर संस्थेचा पण वर्धापन दिन आहे. तर आहाराचं जे व्याख्यान आहे ते कोणीही चुकवू नका. 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ज्यांना जमेल त्यांनी तेजस्विनी हेल्थ क्लबला नक्की या. तिथे एक सुंदर कार्यक्रम पण असणार आहे आणि त्याचबरोबर आपले जे योग पदविका अभ्यासक्रम आहे त्याचीही माहिती देणार आहोत. तर संध्याकाळी 7 वाजता 24 तारखेला तुम्ही तेजस्विनी हेल्थ क्लबला येऊ शकता. त्याचबरोबर 21 जूनला आपण जे लोक पुण्यात राहतात तर त्यांनी 21 जूनला प्रत्यक्ष तिथे वर्ग करायला या. तिथे मोठ्या प्रमाणात आपला 21 जूनचा कार्यक्रम असतो. तर तुम्ही सगळ्यांनी तिथे उपस्थित राहा. बाहेरगावच्या लोकांना ज्यांना शक्य असेल ते येऊ शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाईन आहेच. पण शक्यतो पुण्यातल्या सगळ्या लोकांनी यायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी लवकरच एक गुगलचा फॉर्म येईल. किती लोक येणार आहेत ह्याचा आम्हाला अंदाज येण्यासाठी. तर तो गुगलचा फॉर्म सगळ्यांनी भरून द्या. येणार आहात की नाही ते कळवा. आणि प्रत्यक्ष तिथे येऊन एक ऑफलाईनची अनुभूती वेगळी असते प्रत्यक्ष करण्याची. ती तिथे येऊन तुम्ही घेऊ शकता. तर पुन्हा आपण उद्या भेटूया. आणि 15 तारखेला जे रामरक्षेमधलं वज्रपंजर नावाचं कवच आहे त्याच्यावरचं ध्यान मात्र कोणीही चुकवू नका. तर नक्की आपण भेटूया. धन्यवाद.